नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रचना सहाय्यक अर्थात प्लॅनिंग असिस्टंट जाहिरात 2024 ची आहे. त्या संदर्भात आता डीव्हीचं म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं वेळापत्रक आलेलं आहे. याचं प्रसिद्धीपत्रक जाहीर झालेलं आहे आणि त्यानुसार तुमचं वेळापत्रक जर बघितलं तर किती विद्यार्थ्यांचा असणार आहे डीव्ही, दुसरं तारीख आणि वेळ काय, प्रत्येकासाठी वेगवेगळ्या तारीख आणि डेट असू शकते आणि तुम्हाला हा डीव्ही कुठे द्यायचा या संदर्भात थोडक्यात अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. आपल्याला माहिती असेल की ही जाहिरात आहे 26 जुलै 2024 ची. आता ही पूर्ण प्रोसेस कंप्लीट झाली आहे. नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागातली जाहिरात आहे. रचना सहाय्यक गट ब अराजपत्रित जागा होत्या, त्याचबरोबर लघुलेखक आणि अराजपत्रित संवर्गातल्या या पण जागा होत्या. उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखकच्या पण जागा होत्या. त्यापैकी रचना सहाय्यक गट ब अराजपत्रित या जागांसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा डीव्ही होणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दल, कागदपत्रांबद्दल काही अडचण असेल तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुमचे प्रश्न टाका, त्याचे उत्तर आम्ही नक्कीच देऊ, किंवा आमच्या टीमला कॉल करा. तुमच्या डॉक्युमेंट बद्दल काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला नक्की सजेस्ट करतील. ओके, आता ही जी जाहिरात होती रचना सहाय्यक गट ब ची टोटल जागा बघा, सुरुवातीची जाहिरात तुम्हाला दाखवतो मी, 261 पदांसाठी जाहिरात होती आणि आता जर आपण बघितलं तर 261 विद्यार्थ्यांनाच इथे डीव्ही साठी बोलवण्यात आलेलं आहे. मग ह्या डीव्ही मध्ये डेट कशा आहेत बघा, वेळापत्रक आलंय. वेळापत्रक कधी असणार आहे तर बघा 10 तारखेला, त्यानंतर 11 तारखेला, त्यानंतर 12 तारखेला तुमचा डीव्ही असणार. 3 दिवस डीव्ही चालणार आहे. दुसरं, किती विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे डीव्हीला, एका वेळेस बघा, एका दिवसामध्ये दोन विभागामध्ये डीव्ही होणार आहे, सकाळ सत्र आणि दुपार सत्र. सकाळ सत्रामध्ये 11 ते 1:30 यावेळी तर पहिले विद्यार्थी असणारे. टोटल बघा एका वेळेस 44 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एका डीव्ही मध्ये 44 विद्यार्थ्यांचा समावेश आहे, म्हणजे तुम्हाला डीव्हीला जाताना अगोदर जावं लागणार आहे. दुसऱ्या सत्रात सुद्धा तुम्हाला 44 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. म्हणजे एका दिवसाचा विचार केला तर एका दिवसामध्ये बघा हे टोटल 87 विद्यार्थी एका दिवसामध्ये डीव्ही कंप्लीट करणार आहे. 87 विद्यार्थी आहे आणि एका शिफ्ट मध्ये 44 ते 43 विद्यार्थी बघा. 44 विद्यार्थी 11 ते 1:30 म्हणजे 2.5 तासामध्ये 44 विद्यार्थ्यांचा डीव्ही कंप्लीट होणार आहे. तारीख आणि वेळ मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 3 तारखा आहेत, 10, 11 आणि 12 आणि वेळ पण त्यांनी दिला आहे. सकाळ सत्राचा 11 ते 1:30 आहे, दुपार सत्र 2:30 ते 5 आहे. हे लक्षात ठेवा, कारण तुम्हाला चेक करायचं की मी कोणत्या क्रमांकामध्ये येतो. असं तुम्हाला मी यादी पण दाखवतो, त्यामध्ये अनुक्रमांक तुम्हाला चेक करायचा आहे. तुमच्या अनुक्रमांकानुसार बघा 1 ते 44 मध्ये तुमचा नंबर असेल तर तुमचा डेट आणि ही वेळ असणार आहे. त्यानंतर 45 ते 87 मध्ये 88 ते 131 असं करत 219 पासून 261 पर्यंत लास्ट आहे. या विद्यार्थ्यांचा त्या डेटला त्या टायमिंगला डीव्ही असणार आहे. मग कुठे असणार हा डीव्ही तर त्यांनी इथेच एक्सप्लेन केलं बघा, डीव्ही कुठे असणार. तुम्हाला हे परिपत्रक तुम्ही जर बघितलं तर परिपत्रकामध्येच दिलेलं आहे. तुम्हाला परिपत्रक डिटेल मध्ये घेऊन जातो बघा. हे परिपत्रक आपल्याकडे आहे, हे परिपत्रक आहे. मग यामध्ये त्यांनी सांगितलं, इथे तुम्ही जर बघितलं काय सांगितलं त्यांनी बघा, या यादीतील सर्व उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी. आता डीव्हीला जाताना तुम्हाला बरोबर काय घेऊन जायचंय, मूळ कागदपत्र पण बरोबर घेऊन जायचंय, त्याचे झेरॉक्स पण घेऊन जायचे. लक्षात घ्या, करण्याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे असणार आहे. सदर तपासणी संचालक कुठे होणार आहे, हा त्यांचा ऍड्रेस आहे बघा. ऍड्रेस कुठे आहे, संचालक नगर रचना महाराष्ट्र राज्य पुणे यांचं कार्यालय, मध्यवर्ती कार्यालय पुणे 1, नवीन इमारत, पहिला मजला, बैठकीचे सभागृह येथे करण्यात येणार आहे. सो ह्या ऍड्रेसवर तुम्हाला पोहोचायचं आहे. जर तुम्ही तुमचा अंतर दूर असेल, दुसऱ्या जिल्ह्यात येणार असाल, दूरच्या जिल्ह्यात येणार असाल तर आदल्या दिवशी जाऊन थांबा, जेणेकरून तुम्हाला ऍड्रेस सर्च करणं, तिथे पोहोचण्यासंदर्भात ट्रान्सपोर्टेशन व्हेकल लागणार आहे आणि बरोबर तुम्हाला डॉक्युमेंट पण बरोबर घ्यायचे. ओरिजिनल डॉक्युमेंट हरू देऊ नका. ओरिजिनल डॉक्युमेंटची एक फाईल ठेवा आणि झेरॉक्स केलेल्या अशा 2 किंवा 3 संच तुमच्या बरोबर ठेवा आणि ते सगळे संच सेल्फ अटेस्टेड असावे, किंवा तुम्ही बरोबर जाताना सेल्फ अटेस्टेड न करता घेऊन गेलात, त्यांनी अगोदर गेलात त्यांनी सांगितलं सेल्फ अटेस्टेड लागतं तर तुम्ही तिथे साइन करू शकता, मात्र अटेस्टेड करायची गरज पडणार नाही. सो हे डॉक्युमेंट तुम्हाला बरोबर घेऊन जायचे. तुम्ही अटेस्टेड करून घेऊन गेलात तरी चालणार, काय असा मोठा इश्यू नाहीये. सो ह्या ठिकाणी तुम्हाला जायचं, तुमच्या डेट बघून ठेवा. आता यामध्ये तुम्ही जर चेक केलं, खाली लिस्ट त्यांनी दिलेली बघा, ही लिस्ट तुमची बघा. 1 नंबरला कोण विद्यार्थी आहे तर हा 1 नंबरला विद्यार्थी आहे, प्रणव धोटे आहे.
ओबीसी कॅटेगरी आहे, मार्क एवढे आहेत आणि ओपन जनरल मधनं फर्स्ट आहे. आता हे तुम्हाला तेवढंच माहिती आहे सगळं. फक्त ह्या कॅन्डिडेटला 1 ते 44 जे नंबर आहे, 1 पासून बघा हे अनुक्रमणिका नंबर आहे बघा, हे 44 पर्यंत तुम्ही जर गेलात तर ह्या विद्यार्थ्यांचा फर्स्ट डेला म्हणजे 10 तारखेला सकाळच्या शिफ्ट मध्ये तुमचे काय होणार आहे, डीबी होणार आहे 1 पर्यंत. म्हणजे ह्या विद्यार्थी सचिन झिंबरे हे सुद्धा याच्यामध्ये असणार आहे. यांना फर्स्ट डेला तुम्हाला जायचंय, सकाळी जायचंय लवकर, 11 ते 1:30 मध्ये तुमचं डीबी होणार आहे. बरोबर आहे. सो अशा पद्धतीने परत पुढचा नंबर तुम्हाला चेक करायचा आहे. अशा पद्धतीने 261 विद्यार्थी, इथे जागा सुद्धा 261 आहे आणि तुमचा डीबी होणारे विद्यार्थी सुद्धा 261च असणार आहे. ही नोटीस आली 6 तारखेला, 6 मार्चची नोटीस आहे. सो तुम्हाला दिलेल्या वेळेत बघा 11 ते 1:30 पहिला सत्र आहे आणि 2:30 ते 5 दुसरं सत्र आहे. म्हणजे 1 तास मध्ये फक्त ब्रेक असणार आहे. सो विद्यार्थ्यांना जाताना डॉक्युमेंट प्रॉपर घेऊन जा. डॉक्युमेंट बद्दल काही इश्यू असेल तर मी परत सांगतो, कमेंट मध्ये टाका, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आमची टीम देईल. किंवा तुम्हाला काही इश्यू असेल तर आमच्या टीमचा हा हेल्पलाईन नंबर आहे 8888256117, ह्या नंबरला आपण कॉल करून माहिती घेऊ शकता. सो इग्नाइट अकॅडमी नेहमी तुमच्या बरोबर आहे. सो काही अडचण आली तर नक्की विचारा आणि डोंट वरी, काळजी करू नका. तुम्ही आता शेवटच्या टप्प्यात आहात. सगळ्यांना या डीबी साठी पण आणि नियुक्तीसाठी पण आमच्या सगळ्या टीमकडनं ऑल द बेस्ट. तुर्तास थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.